काय करती तू? मॅगी बनवती? तुला नाही द्यायची मॅगी? मॅगी नाही खायची? हो का? मी आणि माऊ मॅगी बनवते बनव. तुला येते बनवायला मॅगी? कशी बनवायची? कशी खात्यात तशी का बनवतात? बघ ना संध्याकाळी नाही का उद्या आपण जाऊ तिकडे गार्डनला जायचंय? गार्डनला जायचंय? पाऊस येतोय की? पाऊस नाही आला ना मग आपण गार्डनला जाऊ हा उद्या. नको गार्डनला? का? कुठे जायचं मग? काय? रुमालाने नागपूस बाळा. कुठे पाण्यात जायचं? हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. आंघोळ वगैरे झाली आहे, देवपूजा पण झाली आहे आणि आता शार्वीचा आणि तिच्या मावशीचं चाललं आहे मॅगी बनवायचं काम. चला तर मग तुम्हाला दाखवते. बघ ना संध्याकाळी नाही का उद्या आपण जाऊ तिकडे गार्डनला जायचंय? गार्डनला जायचंय? पाऊस येतोय की? पाऊस नाही आला ना मग आपण गार्डनला जाऊ हा उद्या. नको गार्डनला? का? कुठे जायचं मग? काय? रुमालाने नागपूस बाळा. कुठे पाण्यात जायचं? इकडं बघ चिको. मॅगीचं लागलंय सगळं बोला. इथं नाही कुकू पाय. इथं नाही होत कुकू पाय. हाय कर ना, इकडं बघ ना, इकडं बघ. नाश्ता करून झाल्यानंतर इथे शार्वीच्या गॅलरीमध्ये बसून तिच्या मावशीसोबत अशी मस्ती चाललेली होती आणि ती कबुतरांना देखील आवाज देत होती. काय काय बसत आहे? इथे बघू शकता तुम्ही खेळता खेळता मध्येच कशी ती गॅलरी साफ करते, झाडू मारते. इकडे इकडे घे. इथं घे झाडू. घे. दुपारच्या जेवणासाठी इथे मी शेवग्याची भाजी बनवते. त्यासाठी इथे मी शेवग्याचे तुकडे करून घेतले आहेत. ते 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. पुढे रेसिपी मी तुम्हाला शेअर करतेच सगळी कशी केली ते. इथे मी 10-15 मिनटे शेवगा वाफवून घेतल्यानंतर तो पाण्यामधून बाहेर काढून घेतला आहे एका प्लेटमध्ये. शेवग्याच्या शेंगा काढून घेतल्यानंतर गॅसवरती एका छोट्या पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचे आहेत मोहरी. मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकायचं आहे जिरं. ही भाजी मी एकटीपुरतीच बनवत आहे कारण की मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे थोड्याच क्वांटिटीमध्ये मी ही भाजी बनवणार आहे. तेल गरम झालं आहे, त्यामध्ये टाकणार आहे आता जिरं. जिरं तडतडलं की मोहरी तडतडली की जिरं टाकणार आहे आणि हे दोन्ही चांगलं तडतडून झालं की त्यामध्ये खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे. वाटणामध्ये खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण याचं वाटण केलेलं आहे. ते 2 चमचे टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे.
वाटण चांगलं परतून झालं की त्यामध्ये टाकायची आहे थोडीशी हळद, त्यानंतर 1 चमचा घरचा काळा मसाला आणि हे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. वाटणाला तेल सुटलं की त्यामध्ये टाकायच्या आहेत वाफवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आणि त्या देखील चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. शेवग्याची भाजी खाल्लेली ही शरीरासाठी भरपूर चांगली असते आणि पौष्टिक देखील आहे. शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. इथे आता मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. थोडीशी पातळच भाजी करणार आहे कारण की भाकरीसोबत चुरून खायला चांगली लागते. त्यामुळे पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं कूट आणि हे सगळं टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून त्याला चांगली उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. जास्त पण शिजवायचं नाही आहे, नाहीतर शेवग्याच्या शेंगांचा गाळ होऊन जातो. इथे आता मी चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि भाजीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे. तयार आहे आपली झटपट अशी पटकन होणारी शेवग्याच्या शेंगाची भाजी. रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा पद्धतीने तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा. मी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे ही माझ्यापुरतीच मी बनवलेली आहे. शार्वीची मावशी आणि तिच्या काकांसाठी ते तव्यामधली अंड्याची भुर्जी बनवणार आहेत. इथे आता भाकरी करून झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकलं आहे. तेल गरम झाल्यामुळे तिने पटकन त्यामध्ये जिरे मोहरी टाकलं आहे आणि ते तडतडलं की त्यामध्ये 3-4 कापलेल्या हिरव्या मिरच्या देखील टाकल्या आहेत. हिरवी मिरची भाजून झाली की त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा पटकन बारीक म्हणजे भाजून बारीक होण्यासाठी त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि चांगला परतवून घ्यायचा आहे. कांदा चांगला सोनेरी रंगावरती भाजून झाला आहे तर त्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो आणि टोमॅटो देखील चांगलं परतून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो चांगलं गोल्डन ब्राऊन रंगावरती आपल्याला परतवून घ्यायचं आहे दोन्ही पण. कांदा टोमॅटो परतत असतानाच त्यामध्ये तिने थोडीशी आलं लसणाची पेस्ट देखील टाकलेली आहे. हे इकडं भाजेपर्यंत इकडे शार्वी आणि त्याचे काका फोनवरती त्यांचं बोलणं चालू होतं दोघांचं पण. हे शार्वीचे मोठे काका आहेत, माझे दीर पण आहेत आणि दाजी पण लागतात. इथे आता कांदा टोमॅटो भाजून झाला आहे त्यामध्ये अंड्याच्या 4 अंडी फोडून टाकली आहेत. ते चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. अंडी चांगली मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहे अर्धा चमचा हळद, 1-1.5 चमचा लाल तिखट आणि थोडीशी धना पावडर टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही अंडा भुर्जी आपली तयार झालेली आहे. त्यावरती आता टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तयार आहे पटकन 10 मिनटात, 5 ते 10 मिनटात तयार आहे तवा अंडा भुर्जी. आता हिने अंडा भुर्जी बनवून घेतली आहे. तोपर्यंत आम्ही दुपारचं जेवण करून घेतो आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटते. तोपर्यंत बाय. की करता गुड इव्हिनिंग सगळ्यांना. संध्याकाळच्या वाजले आहेत 5:30 आणि आम्ही आता चाललो आहे बाहेर फिरायला. कुठं ते तिथे गेल्यावरच तुम्हाला दाखवते. बाय. तर इथे आम्ही बीचवरती संध्याकाळी फिरायला आलो होतो. इथे बघू शकता तुम्ही. आज आपण अनुभवणार आहोत समुद्रकिनाऱ्यावरची एक सुंदर आणि शांत संध्याकाळ. हळूहळू मावळणारा सूर्य, आकाशात पसरलेले सुंदर रंग, समुद्राच्या लाटांचा आवाज आणि अंगाला स्पर्श करणारा थंडगार वारा, हे सगळं वातावरण मनाला एक वेगळीच शांतता देते. दिवसभराच्या धावपळीतून थोडा वेळ स्वतःसाठी काढायचा असेल तर अशा ठिकाणी येऊन समुद्राकडे पाहत बसण्यासारखं सुख दुसरं नाही. प्रत्येक लाट जणू काही एक सुंदर आठवण घेऊन येते आणि किनाऱ्यावर येऊन अलगद विरून जाते. खरंच निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेला हा वेळ कायम लक्षात राहणारा आहे. तुम्हालाही हे सुंदर समुद्रकिनाऱ्याचं वातावरण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
इथे बीचवरतीच भरपूर हॉटेल्स आहेत आणि हॉटेलच्या भोवताली असे खूप मोठे मोठे उंच नारळाचे झाडं देखील आहेत. इथे बघू शकता तुम्ही किती मोठे आणि उंच नारळाचे झाडं आहेत ते. हॉटेलमधून पार्सल घेण्यासाठी आम्ही इथे थांबलो होतो. तेवढंच इथे त्यांनी शूट घेतलं कारण की ते मनाला खूप अति मोहून जात होतं. एकदम असे भरपूर नारळाचे झाडं होते उंच उंच आणि नारळ देखील खूप पार्सल रेडी होईपर्यंत इथे शार्वीची अशी मस्ती चालली होती. आम्ही थोडंसं फिरत होतो तिथल्या तिथे. इथे बघू शकता तुम्ही. पार्सल घेतल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. आम्हाला घरी यायला 8 वाजले होते. आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच जण आपला व्हिडिओ बघतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. तुमचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे.